सर्वप्रथम मी आज या व्यासपीठावरून माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांना ह्या भावपूर्ण आदरांजली करते। शिवछत्रपती पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत बाबासाहेबांनी समतेचा संघर्ष ज्या ऐतिहासिक चौदार तळ्यावरती करत देशाला दिशा देण्याचं काम हे केलं, नानासाहेब पुरोहितांच्या नेतृत्वाखाली ज्या भूमीत शेतकऱ्यांनी इंग्रज राजवटून टाकण्यासाठी ऐतिहासिक जो सत्याग्रह केला आणि या भूमीच्या रक्षणासाठी 6 तरुणांचे रक्त ज्या भूमीत सांडले, अशा या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पितृतुल्य आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहणारे माझ्या वडिलांचे जुने सहकारी सन्माननीय आमदार शेखर काका, आमदार अनिकेत भाई तटकरे, जिल्ह्याचे अध्यक्ष मधुकरजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे काका आदरणीय हनुमंतजी उर्फ नानासाहेब जगताप, कार्याध्यक्ष सुभाषजी केकाने, बाबाजी जाधव, रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुभाषजी निकम, दिलेशजी महाडिक, उपस्थित सर्वच सन्माननीय पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले माझे बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, दादा, आज आपण माझा व माझ्या सहकाऱ्यांचा प्रवेश घेण्यासाठी या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आलात। आपणा सर्वांचे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या महाडच्या ऐतिहासिक भूमीत आपलं हार्दिक स्वागत करते। दादा, विधानसभेची निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। या पराभवानंतरही संपूर्ण ताकदीने उभं राहण्याची जिद्द माझ्या उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होती। या मतदारसंघाचा सर्वकष विकास व्हावा हा एक हेतू माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होता। जे सहकारी माझ्या वडिलांच्या सोबत काम करत होते ते सर्व माझ्या व माझे काका नानासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ही विधानसभेची निवडणूक लढले। त्या सर्व सहकाऱ्यांना न्याय देता यावा यासाठीची ही भावना माझ्या मनामध्ये आणि त्याचबरोबर नेतृत्व करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होती। मैदानावरती उपस्थित आबांवर प्रेम करणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांचा सल्ला होता की आपण सत्तेसोबत गेलं पाहिजे। या ठिकाणी आवर्जून उल्लेख पाहिजे ते म्हणजे आदरणीय चंद्रकांत जाधव यांचा आणि त्याचबरोबर चंद्रशेखर खानविलकर म्हणजेच आमचे बाबूशेठ, जे या मार्गदर्शकांनी मध्यस्थीचा बजावत माझ्या व आदरणीय तटकरे साहेबांच्या मध्ये संवाद साधून आणला आणि त्याच माध्यमातून दादा आपली ती भेट झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या स्थापनेपासून संस्थापक सदस्य म्हणून माझे वडील माणिकराव जगताप साहेब आपल्या सोबत होते। मधल्या काळात काही वेगळे निर्णय जरी झाले असले तरी सुद्धा आबासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या कुटुंबासारखा आहे ही भावना माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कायमच राहिली आहे। तटकरे साहेबांबरोबर आणि आपल्याबरोबर संवाद झाल्यानंतर माझ्यासाठी कुटुंबामध्ये परत येत असताना
मला एक राजकीय वर्तुळ या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. दादा, आपण आणि आदरणीय तटकरे साहेबांनी मला शब्द दिला की आपण दोघंही माझ्या पाठीशी माझ्या वडिलांच्या प्रमाणेच त्या ठिकाणी आपला आशीर्वाद कायम ठेवणार आहोत. त्यामुळे आपण द्याल ती जबाबदारी पेलण्याची ताकद पेलू शकील हा विश्वास मला आज ह्या व्यासपीठावर आहे. आज माझ्या मतदारसंघाचा कायापालट करण्याचं जे आश्वासन मला आपण आणि तटकरे साहेबांनी दिलेलं आहे आणि जे आमचे सहकारी गेले 15 वर्ष कोणतीही सत्ता नसताना माझ्या कुटुंबासोबत राहिलेत त्यांना न्याय देण्याचं तुम्ही मला कबूल केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे. आज या मतदारसंघामध्ये अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बाबासाहेबांच्या आमदारकीच्या काळात सुरू झालेला काळ जलविद्युत प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर आहेच, पण त्याचबरोबर धरणाचं 10% काम अजूनही बाकी आहे. हे सर्व तालुक्यातला मोठा भाग ओलातीखाली आणण्याची गरज आहे. आज दादा, महाड तालुक्यातील जनतेचा आणि आपल्या ह्या पुणे जिल्ह्याच्या सोबतचा एक मोठा ऋणानुबंध आहे. आमच्याकडचे अनेक लोक महाड, कोल्हापूर, माणगाव मधले उद्योगधंद्यानिमित्त, शिक्षणानिमित्त आज पुण्यात राहतात. आज आम्हा महाडकरांची ही कायमची मागणी राहिली आहे की महाड तालुक्यातील शेवते गावातून मडेघाट मार्गे वेल्ह्यातून नसरापूर येथे बाहेर पडणारा मार्ग निर्माण व्हावा. त्यासाठीही केवळ 4 ते 5 किलोमीटरचा नवीन रस्ता तिथे निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणून इथे उपस्थितांच्या पैकी या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला हे निश्चितपणानं व्यक्त होते आहे की याही बाबतीमध्ये आपण आवर्जून लक्ष घालावं. आपण स्वर्गीय माणिकराव त्यावेळेला शिवसृष्टी निर्माण करण्याचं ठरवलं होतं. पर्यटनाच्या माध्यमातून ह्या परिसराचा उत्कर्ष होण्यासाठी व शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास जगभराच्या कानाकोपऱ्यात पोचता यावा, ते पोचण्यासाठी ही शिवसृष्टी होणं तितकीच खूप गरज आहे. याही बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं हे आम्हा सर्वांना अपेक्षित आहे. त्याचसोबत समतेचा संदेश देणारी भीमसृष्टी सुद्धा माझ्या या महाडच्या परिसरामध्ये होणं तितकीच गरजेचे आहे. म्हणजे पुढच्या पिढीसाठी ते निश्चितपणानं प्रेरणादायी ठरेल. याही बाबतीत आपण लक्ष द्यावं. या मतदारसंघामध्ये 2 औद्योगिक वसाहती आहेत. याखेरीज पोलादपूर तालुक्यामध्ये नव्याने औद्योगिक वसाहत निर्माण होणे व ही औद्योगिक वसाहत रासायनिक कारखाना विरहित निर्माण होणं ही काळाची गरज आहे. याखेरीज दादा, या जनसमुदायाच्या साक्षीनं तुमच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे. राज्यामध्ये अनेक MIDC क्षेत्रामध्ये लागू असणारे कामगार कायदे हे आस्थापना व्यवस्थापनाची मार्गदर्शक तत्वे धरून आहेत. फक्त महाड हे असं एकमेव आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी इथे होताना दिसत नाही. आणि म्हणून माझं काम करणारा जो इथे सिक्युरिटी गार्ड आहे त्याला 22,000 ते 23,000 रुपये पगार त्याला तो घेतो. आणि माझा ग्रॅज्युएट झालेला तरुण थर्ड पार्टी नेमणुकीमुळे 8,000 ते 16,000 पर्यंतचा पगार तो त्या ठिकाणी घेतो. हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे दादा, कारण या महाडपुरातून माणगाववरती अशाच प्रकारचा अन्याय गेले 15 वर्ष आम्ही सहन करत आहोत. स्थानिकांना रोजगार तर मिळालाच पाहिजे, पण सन्मानाने नोकरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मिळाली पाहिजे. MIDC मध्ये कायद्याचं राज्य निर्माण झालं पाहिजे, हाच एक हेतू मनामध्ये आहे. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की तटकरे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आपल्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष ज्या धर्तीवरती आदरणीय तटकरे साहेबांनी जसं आपलं श्रीवर्धनमध्ये लक्ष दिलेलं आहे, त्याच धर्तीवरती महाडवरती सुद्धा तितकंच लक्ष त्यांचं राहील हा विश्वास मला आवर्जून या निमित्ताने व्यक्त वाटतो. दादा, मी महाडची नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. या शहरामध्ये पुराची समस्या ही खूप गंभीर आहे. ती इतकी मोठी आहे की त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना होणं ही काळाची गरज आहे. आदरणीय तटकरे साहेब त्या कालावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित होते की ज्या वेळेला त्यांनी पूर परिस्थिती या ठिकाणी पाहिलेली आहे. आम्हा सगळ्यांनी महाडकरांनी ती अनुभवलेली सुद्धा आहे. आज दादा, आपण तटकरे साहेब, आपण आणि अदितीताई, आपण सुद्धा आपल्या दूरदृष्टीचा वापर करत माझ्या या महाड शहराला कायमस्वरूपी पूरमुक्तीकडे नेण्यासाठी
एक उपाययोजना करावी, याखेरीज या शहरामधल्या विकास कामांसाठी सुद्धा आपण भरीव निधी द्यावा, हीच एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आज महाड शहरामध्ये असणारं आपलं जे वीरेश्वर मंदिर आहे ते पुरातन काळातील एक मंदिर आहे. त्याही बाबतीमध्ये निधीच्या माध्यमातून आपण सर्वाधिक लक्ष त्या ठिकाणी महाड शहरावरती द्यावं, अशीच विनंती मी या माध्यमातून आपल्याला करते. आज माझा पोलादपूर तालुका सुद्धा विकासापासून वंचित राहिलेला आहे. नरवीर तानाजी मालुसरे असतील, नरवीर सूर्याजी मालुसरे सारखी नररत्ने ज्या भागातून होऊन गेली, त्या भागासाठी सुद्धा आपल्याला अधिकचं काम येत्या काळामध्ये करायचं आहे. या तालुक्यातील माटवणपासून कालवलीपर्यंतचा भाग हा राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी हावरे गावाजवळून राष्ट्रीय महामार्गाला जाणारा नजीक जोडणारा पूल म्हणून सावित्री नदीवर निर्माण झाला पाहिजे, ही ह्या परिसरातल्या लोकांची अनेक वर्षाची मागणी आहे दादा. ती सुद्धा इतक्या वर्षात ती पूर्ण झालेली नाही. आपल्याकडे मी दादा मागील तेवढं कमी आहे, पण या ऐतिहासिक महत्त्व लाभलेला हा जो मतदारसंघ आहे हा विकासापासून वंचित आहे. आणि म्हणून इथल्या प्रशासनाला दादा आपल्या स्टाईलने या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे, या हेतूनं मी आपल्याकडे आज हे सगळं काही व्यक्त होते आहे. खरं तर आदरणीय तटकरे साहेबांनी त्याची सुरुवात केलीच आहे, पण पुढच्या काळामध्ये या मतदारसंघातून भ्रष्टाचाराची सर्व पाळेमुळे खणून काढून इथल्या जनतेला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी मला काम करायचं आहे. आणि म्हणून आदरणीय तटकरे साहेब, आपल्याकडे माझी एक आग्रहाची मागणी असणार आहे की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी तयारी करणाऱ्या माझ्या या महाडच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक अद्ययावत असं केंद्र निर्माण करावं. त्या माध्यमातून माझ्या परिसरातील तरुण तरुणी प्रशासकीय सेवेमध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतील, हे भविष्यामध्ये या ठिकाणी आपण लक्ष घालावं. तुम्ही मला पक्षात प्रवेश दिलाय आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक ही निश्चितपणाने येत्या काळामध्ये किंवा आपल्याला ही मिळणारच आहे. पण त्याचसोबत सत्तेच्या स्थानी असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती महाड व खरेदी विक्री संघ महाड या दोन्हीही संस्थांवर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता आहे आणि राहणार. तेव्हा याही संस्थांकडे आपण बारकाईने लक्ष द्यावं. अजूनही आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत, पण हे ध्यानात ठेवून आदरणीय तटकरे साहेब, आपण आदरणीय अदितीताई, आपण अनिकेत भाई, आपण सुद्धा आपल्या पाठबळासोबत, आपलं पाठबळ तर आहेच, पण अधिकचा वेळ या मतदारसंघामध्ये आपण द्यावं, हे या सगळ्यांच्या वतीनं मी आज या ठिकाणी जाहीर आपल्याला विनंती करते. आणि येणाऱ्या काळात दादा आणि तटकरे साहेब, आपल्याला मी आश्वासित करू इच्छिते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 194 महाड विधानसभा मतदारसंघातला क्रमांक 1चा पक्ष असेल, हा विश्वास या व्यासपीठावरून इथे उपस्थितांच्या पैकी सगळ्यांच्या वतीनं मी देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या ऐतिहासिक सांध्य क्रीडांगणात ज्यांनी महाविद्यालयीन काळात अनेक क्रिकेटचे खेळी गाजवले आपल्या जादू बॅटनं, आज त्यांच्याच कॅम्पशिपमध्ये हे सगळा पक्ष प्रवेश होताना वेगळा आनंद आमच्या